राज्यात दुष्काळ जाहीर होऊन 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाहीये। दुष्काळग्रस्त 151 तालुके अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। दुष्काळ जाहीर पण मदत कागदोपत्रीच। दुष्काळग्रस्त शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। नुसते पथक येऊन गेलेत पण हवेने फिरलेत नुसते। इकडे खेड्यापाड्याने कुठे आले ते बघायला आमची परिस्थिती काय आहे म्हणून। 151 दुष्काळग्रस्त तालुके मदतीविना वंचित। जे ह्याच्या पद्धतीने शिकत आहेत पण आता 2 लेकरं घरी खायला काय नाही। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत दुष्काळाची घोषणा केली। 151 दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत देण्याचं आश्वासन दिलं, पण राज्य सरकारनं दिलेलं हे आश्वासन केवळ कागदावरच राहिलंय। दुष्काळाची घोषणा करून 2 महिने झाले असले तरी शेतकऱ्यांना अजूनही सरकारकडून मदत मिळालीच नाहीये। अहो, मुख्यमंत्री साहेब आले, त्यांनी इथं बैठक घेतली इथं कलेक्टर ऑफिसला। नुसती त्यांची बैठक झाली कुठं फक्त मध्ये ऑफिसला, पण यांनी बाहेर काहीही पाहणी केली नाही ना। आणि जे समजा शेतकऱ्या जनावर 3 महिने झाला जनावराला चारा नाही, प्यायला कुठं पाणी नाही, विहिरीला कुठं थेंब नाही, तुमच्या बोरवेलला कुठं थेंब नाही, पाणी शेतकरी कसं जनावर कसे भागवणार आहोत? स्वतः शेतकऱ्याचंच जगण्याचं मुश्किल चाललंय, तर जनावर कसे शेतकरी झोपिणार? नाही, आम्ही तुरी लावल्या सारख्या लावल्या, याची काहीच आम्हाला हे नाही झाली। आणि मुख्यमंत्री आले तर आम्हाला कोणतीच काहीच मदत नाही, काहीच नाही। बरं पुढं मदतच काही नाही झाली ना। पाण्याला भुकले जनाला चारायला नाही, जनाला नाही, माणसाला पाणी नाही, काहीच नाही। आता चारा द्यावा काय, पाण्याची सोयी लावा, सारी सोयी करावं ना। दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून पॅकेज पदरी पाडून घेतलं, पण अजूनही हा निधी मिळालाच नाहीये। निधी मिळण्यासाठी अजूनही महिन्याभराचा वेळ असल्यानं राज्य सरकार स्वतःच पदरमोड करण्याच्या तयारीत आहे। आणि माग बोंडाळीचं हे झालं, त्याच्यात पूर्ण विल्हेवाट झाली ना। आता केंद्राचं पथक जे आलं का, त्यांनी कसलं तोंड इकडे दाखवलंच नाही आपल्या ह्याच्यामध्ये। मी बीड जिल्ह्यातला शेतकरी अल्पभूधारक, आणि शेतीत तर आता जाऊच वाटाणा सध्या। आता तुम्ही तर पाहता मी शेतीत उभा आहे, कशी कंडिशन आहे। तर नाही काहीच आलेलं नाही, अजिबात 5 पैसे सुद्धा आलेले नाहीत। नुसती पोकळ आशा आहे, बाकी काहीच नाही सरकारचं। मान्सूनसाठी अजूनही बराच कालावधी बाकी आहे। अख्खा रणरणता उन्हाळा काही काळात उभा टाकेल। अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणं किती गरजेचं आहे याची कल्पना आपण करू शकतो। राज्य सरकारनं आता युद्ध पातळीवर दुष्काळग्रस्तांना मदत पुरवणं निकडीचं आहे। विकास माने, साम टीव्ही, बीड।